साकोली केंद्र क्रीडा महोत्सवाची झाली शानदार सुरुवात। जिल्हा परिषद हायस्कूल क्रीडा मैदान खेळाडूंनी गजबजले। 3 दिवस चालणार विविध सामने। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजू भांबोरे यांच्याकडून। भंडारा जिल्हा परिषद शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची शानदार सुरुवात मंगळवार 6 जानेवारीला क्रीडा संकुल मैदानावर झाली। 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून खेळाडूंनी क्रीडा संकुल मैदान गजबजून गेले आहे। हे आयोजन साकोली केंद्र वतीने असून यात 1 ते 7 वर्गातील मुलामुलींचे सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे। याचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। या शुभारंभीय महोत्सवात मुलांनी मानवंदना देत आकर्षक पथसंचलन केले। या प्रसंगी मंचावर उद्घाटक नगराध्यक्ष देवश्री कापगते, अध्यक्ष पंचायत समिती सभापती ललित हेमने, दीप प्रज्वलन जिल्हा परिषद सभापती शीतल राऊत, जिल्हा परिषद सदस्य मदन रामटेके, वनिता डोये, विशेष अतिथी पंचायत समिती उपसभापती करुणा वालोदे, प्राध्यापक होमराज कापगते, गट शिक्षण अधिकारी विजय आदमने, सरिता करंजेकर, छाया खर्डेकर, केंद्र प्रमुख एबी मेश्राम, केंद्राध्यक्ष एस.आर. हटवार, नगर परिषदचे नगरसेवक कुणाल राऊत, राजकुमार पोगडे, रेणू गणवीर, मेघा बडवाई, वैशाली लांजेवार, निर्मला नंदेश्वर, स्मिता सिडाम, त्रिवेणी चौधरी, प्राध्यापक धर्मेंद्र कोचे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगराज मुंगमोडे आदी उपस्थित होते। भाषणात प्राध्यापक होमराज कापगते म्हणाले की माझ्या पंचायत समिती सदस्य 1 लाख निधीतून सर्व निधी या मुलांच्या क्रीडा महोत्सवाला देण्याची मी आज घोषणा करीत आहे। नगराध्यक्ष देवश्री कापगते यांनी सांगितले की जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळांमध्ये भाग घेत उच्च शिखर गाठावे। यावेळी सर्व मान्यवरांनी या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना विजयश्रीच्या शुभेच्छा देत मुलांना विशेष मार्गदर्शन केले। प्रसंगी 6 जानेवारी पत्रकार दिनी मंचावर पत्रकार जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांचे मान्यवरांकडून विशेष स्वागत करण्यात आले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। येथे संचालन शिक्षक टी.आय. पटले, सुरेश हर्षे यांनी केले तर आभार एस.आर. हटवार यांनी मानले। येथे उद्घाटनीय कबड्डी सामना हा लवारी विरुद्ध सेंदूरवाफा असा रंगला आणि याचा पूर्व आस्वाद मान्यवरांनी दर्शक म्हणून घेतला आहे। विशेष या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी कार्यकारी मंडळ समितीचे प्रमेश मरसकोल्हे, सुरेश धमाके, सविता ब्राह्मणकर यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि घोषणा समिती, दप्तर समिती, मार्च पास समिती, बक्षीस वितरण समिती, वैयक्तिक प्राथमिक व माध्यमिक खेळ पंच समिती, परीक्षक समिती, सांस्कृतिक प्रेक्षणीय कवायत समितीचे सर्व साकोली केंद्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे 6, 7 व 8 जानेवारी असे 3 दिवस विशेष परिश्रम घेत आहेत। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज। त्यानंतर पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी सडक येथील खेळाडू पाहुण्यांना मानवंदना देत आहेत। त्यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद ज्योती प्राथमिक शाळा पाहुण्यांना मानवंदना देत आहे। त्यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जमनापूर आणि त्यांचे समशिक्षक पाहुण्यांना मानवंदना देत आहेत। त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी पाहुण्यांना मानवंदना देत आहे। सर्व पाहुण्यांनी